ठेल्यावरची पावभाजी बनवत आहे, त्यासाठी हे सर्व साहित्य लागणार आहे. आपण इथे कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. थोडीशी राई टाकलेली आहे. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये सर्वात अगोदर बटाटे टाकणार आहे. पावभाजीसाठी आपण इथे फ्लावर, शिमला मिरची, बीटरूट किसून घेतलेला आहे, वाटाणा आणि बटाटा घेतलेला आहे. त्याला आपण इथे बटाटा थोडा परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये फ्लावर टाकणार आहे. आता आपण वाटाणा टाकणार आहे. इथं शिमला मिरची, आपण इथे हळद थोडीशी टाकणार आहे. आपण इथे थोडंसं मीठ टाकणार आहोत. 1 टेबलस्पून पावभाजी मसाला घालणार आहे. आपण बीटरूट घातलेला आहे. इथे आपण छान हलवून घेऊन इथे 4 शिट्ट्या करून घेणार आहे. येथे आपण थोडं पाणी घालणार आहे. तेल येथे छान गरम झालेलं आहे. मिडियम आकाराचे आपण 2 टोमॅटो टाकणार आहे. आपण इथे टोमॅटो छान परतून घेणार आहे. इथं आपण शिजवून घेतलेल्या भाज्या छान, आलं लसूणची पेस्ट आपण टाकणार आहे. इथं काश्मीरी लाल तिखट, टोमॅटो सॉस थोडा टाकणार आहे. आपण इथे प्रॉपर रेड कलर येतो. इथे तेल छान सुटलेलं आहे. आपण इथे शिजवून घेतलेल्या भाज्या टाकणार आहोत. यामध्ये भाज्या आपण इथे घोटून घेणार आहे. छान घोटल्यामुळे थिकनेस चांगला येतो. इथं थोडं घट्ट वाटते. आपण इथे थोडे पाणी, 1 स्पून टाकणार आहे. पावभाजी मसाला 1 स्पून टाकणार आहे. आपण इथे बटर टाकणार आहे. येथे पावभाजी मसाला तयार आहे. एकदा लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा.